जाण्या अगोदर अजून एक प्रश्न विचारतो. जर पुढच्या माझ्या 30 मिनिटाच्या प्रेझेंटेशन मध्ये मी जे 30 मिनिटं तुमच्याशी जे काही बोलणार आहे त्यामध्ये जर तुमचा सेल जर ते काही आत्मसात करून तुमचा सेल जर 20 ते 30% वाढला तर तुम्हाला आवडेल? जाणवत नाही. मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. पुढच्या 30 मिनिटाच्या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये जर तुमचा सेल 20 ते 30% वाढला तर तुम्हाला आवडेल? 30 मिनिटाचं जे काही स्पीच आहे त्याच्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करून 3 तास जर त्याच्यामध्ये स्वतःहून इन्व्हॉल्व झाला. मी थोडंसंच बोलेन पण जास्त समजून घ्यायचं कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ते जर तुम्ही आत्मसात केलं तर तुमचा सेल हमखास 20 ते 30% नक्कीच वाढणार. ही गॅरंटी माझी. पहा, NLP बिझनेस वर्ल्ड मध्ये सगळ्यांना आवडतं. सगळ्यांना NLP आवडतं. का माहितीये? कारण हे इथेच आहे. जे बिझनेस करतात ना त्यांना प्रोसेसेस आवडतात. त्यांना विथ प्रोसेस जायला आवडतं. आणि जे सेल करू शकतो आपण ते सेलिंग साठी काय लागतं तर प्रभाव पाडणार, इन्फ्लुएन्स करणार आणि ते सेल्स मंडळींना आवश्यक आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींची सांगड आपल्या NLP मध्ये येते. राईट? NLP प्रोसेस शिकवतं आणि प्रोसेस जर व्यवस्थित शिकलो आपण, जर प्रोसेस आपण व्यवस्थित शिकलो तर सेल्स पर्सन त्या प्रोसेसेस वापरतात आणि दुसऱ्यांवरती प्रभाव टाकतात. सेल्स पर्सन प्रोसेसेस वापरतात आणि दुसऱ्यांवरती प्रभाव टाकतात आणि त्याचमुळे आपला सेल वाढतो आणि बिझनेस ओनर्स खुश होतात. तर तुम्ही कुठेतरी काम करत असाल तर तुमचे ओनर्स नक्की खुश होतील. आणि जर तुम्ही स्वतः जर बिझनेस करतात, बिझनेस ओनर आहात तर मी नक्की सांगेन की तुमच्या सेल्स पर्सन्सना तुम्ही NLP शिकवा. पुढे जाण्याअगोदर काहीतरी असे प्रश्न आहेत की जे स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. पहा, प्युअर सेल्स या फील्ड मध्ये सेल्स आणि मार्केटिंग यामध्ये तुमच्यापैकी किती जण आहेत फक्त सेल्स आणि मार्केटिंग करतात? ओनली सेल्स अँड मार्केटिंग. ग्रेट. प्रोफेशनल फील्ड. आता हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी खास करून, हा सगळ्यांसाठीच आहे पण प्युअरली तुम्ही सेल्स अँड मार्केटिंग मध्ये आहात म्हणून की तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात, सेल्स अँड मार्केटिंग हा आपला विषय तो आहे, म्हणून तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात त्या प्रोफेशनला तुम्ही प्राऊड फील करतात का की यस मी या प्रोफेशन मध्ये आहे ना, मी फार खुश आहे, आय एम प्राऊड ऑफ इट? विचारा स्वतःला. की कोणाला तरी सांगायला लाज वाटते काय काय काम करतो हे मी सेल्स अँड मार्केटिंगचं करतो. आणि तेही सेल्स अँड मार्केटिंग सांगताना पण बऱ्याच वेळेला नजर खाली असते. जर असं असेल तर तुम्ही चुकीच्या फील्ड मध्ये आहात. हा पहिला प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारणं गरजेचं आहे की तुम्ही राईट प्रोफेशन मध्ये आहात का. मग ज्याने आता हात वर केलेला त्या सगळ्यांना प्राऊड फील होत आहे की तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात त्या प्रोफेशन मध्ये तुम्ही योग्य आहात? पुन्हा एकदा, तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात त्या प्रोफेशन मध्ये तुम्ही योग्य आहात? ग्रेट. तर तुम्हाला असं वाटतं का तुम्ही कोणत्याही प्रोफेशन मध्ये असा त्या प्रोफेशन मध्ये तुम्ही टॉप 20 पर्यंत जाऊ शकता, टॉप 20 पर्यंत पोहोचू शकता? हा आत्मविश्वास तुमच्यात आहे का? सेल्स हा सायकोलॉजीचा खेळ आहे. कारण तुम्ही जे स्वतःला काय उत्तर देतात ते अतिशय महत्वाचं आहे. मी पुन्हा विचारतो, टॉप 20 मध्ये तुम्ही पोहोचू शकता हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे का? आता आत्मविश्वास कसा येतो याच्यासाठी पण बऱ्याच गोष्टी आहेत. तरी कुठून आतून एक यायलाच हवा. डू आय जेन्युइनली लाईक माय सेल्फ? मी थोडासा काळा दिसतो, थोडा बारीक आहे, मी तसा नाही, योग्य नाहीये, मी त्या फील्ड साठी योग्य नाहीये, असं तुमच्या मनात येतं का कधी? की तुम्ही म्हणता यस मी परफेक्ट आहे, आय लाईक माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करू शकला नाही, जर तुम्हाला स्वतःविषयी मनात अडी असेल
तर तुम्ही दुसऱ्यांना कोणतीही वस्तू विकू शकत नाही. स्वतःचे विचार तर नक्कीच नाही. तुम्ही पुढची काही वेळ माझं बोलणं ऐकून स्वतःमध्ये काहीतरी बदल करून घेण्यास तयार आहात? तुम्ही तुमच्या बिझनेसची प्लॅनिंग केली असती. तुम्ही ज्या सेक्शन्स मध्ये आहात त्याचा तुम्ही आलेख तर नक्की काढला असेल की मी 1 वर्षांनी कुठे असेल, 2 वर्षांनी कुठे असेल, 6 वर्षांनी कुठे असेल, 12 वर्षांनी कुठे असेल. बरोबर आहे. आपण बरेचसे सेमिनार करतो, बऱ्याच ठिकाणी ऐकतो, सगळेजण सांगतात की गोल प्लॅनिंग करा, असं करा, तसं करा, आणि आपण बरेच जण ते करतो. काही जणांच्या डायरीवरती सगळ्या नोंद असतात, काही जणांचे नसतात, पण इथे मात्र बऱ्याच जणांचे असतं. राईट नाव तर क्वेश्चन इज की तुम्ही कधी स्वप्न पाहिले? हे स्वप्न असं स्वप्न की ज्यामध्ये तुम्ही पाहत आहात स्वतःला त्या ठिकाणी, त्या उंचीवर की जिथे तुम्ही टॉप 20 मध्ये आहात. तुम्ही पाहता स्वतःला त्या ठिकाणी जिथे तुम्हाला पोहोचायचं होतं. तुम्ही पाहत आहात स्वतःला की जिथे तुमचा बिझनेस 100% वाढलाय. कधी पाहिलं? आता आपण त्याचा अनुभव घेऊ विथ द हेल्प ऑफ NLP. तयार आहात? पुन्हा एकदा तयार आहात?